आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत ठेचा पनीर। तर इथे मी घेतलेला आहे पनीर, मलाई पनीर घ्यायचं आहे आपल्याला। भरपूर लसूण, हिरवी मिरची, आलं, शेंगदाणे, लिंबू आणि कोथिंबीर। आपण ह्या सगळ्या गोष्टी भाजून घेणार आहोत। थोड्या तेल नाही टाकायचं आहे। आता आपण ह्यामध्ये टाकलेला आहे ओवा आणि जिरं। हे आता बऱ्यापैकी भाजलेले आहेत। आपण आता गॅस बंद करणार आहोत। आता हे थोडं कोमट झाले की आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता थोडी कोथिंबीर टाकून परत एकदा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आपण आता ह्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार हळद, मीठ, काळं मीठ, अर्ध लिंबू, हे मिक्स करून घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये घेतलेला आहे 1 चमचाभर बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर। बेसन पिठाने असं स्टिकीनेस येतो आणि कॉर्नफ्लॉवरने असं कडकपणा येतो, क्रिस्पीनेस, म्हणून आपण ह्या दोन गोष्टी आणि थोडंसं पाणी टाकणार आहोत। हे बॅटर आता रेडी झालं आहे। आपण आता इथे पनीरचे क्यूब्स कट करून घेणार आहोत। स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला ते चारही साईडने कोटिंग करता येतील। खूप पेशन्सचं काम असतं, सो ह्याला वेळ लागतो, ते मी आधीच सांगते आहे। झटपट होणारं काम नाही आहे। इथे मी आता सगळी पनीरचे पीसेस कोटिंग करून घेतलेले आहेत। आता आपण शॅलो फ्राय करणार आहोत, त्यासाठी मी इथे टाकलेलं आहे तेल। चांगलं गरम करून द्यायचं आहे तेल आणि मग आपल्याला एक एक करून ह्यामध्ये सोडायचं आहे।
आता आपण वरून टाकलेला आहे कढीपत्ता आणि लसूण. आणि 1 चमचाभर तेल सोडायचं आहे वरून. एकदम हलक्या हाताने आपल्याला हे टर्न करून घ्यायचं आहे. तुम्हाला याच्या आवाजावरून समजलंच असेल की हे किती छान क्रिस्पी झाले आहेत. चवीला पण तेवढेच छान झाले आहेत. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला ही रिकमेंड करते. आणि वरून आपण फक्त टाकणार आहोत गार्निश करायला डाळिंब.